लाडकी बहीण ई-के-वाय-सी म्हणजे मोठी फसवणूक, लाडक्या बहिणींवर मोठा अन्याय, नवीन कोणता निर्णय होणार का? असे मी का म्हणतोय तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. लाडकी बहीण ई-के-वाय-सी नंतर यामध्ये अनेक महिला अपात्र होण्याचा धोका का निर्माण झालाय या संदर्भात देखील सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुम्ही फेसबुक पेजवर पाहत असल्यास पेजला नक्की फॉलो करा, जेणेकरून या सर्व अपडेट्स तुम्हाला योग्य पद्धतीने आणि सर्वात आधी मिळणार आहेत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा विषय महत्त्वाचा असणार आहे. यामध्ये आपण लाडकी बहीण योजनेचा ई-के-वाय-सीचा जो विषय चालू आहे त्याबाबत माहिती घेणार आहोत. कारण ई-के-वाय-सी म्हणजे लाडक्या बहिणींची मोठी फसवणूक आहे का, असा प्रश्न लाडक्या बहिणी आता विचारत आहेत. या पाठीमागचं कारण म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक महिला अशा आहेत की ज्यांना ई-के-वाय-सी करता येत नाही. या पाठीमागचं कारण म्हणजे ई-के-वाय-सी करताना आपल्याला त्या ठिकाणी एकतर लाडक्या बहिणींचा स्वतःचा आधार नंबर टाकावा लागतो आणि त्यानंतर तिच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर टाकावा लागतो. परंतु अशा अनेक महिला आहेत की ज्या आपल्या पतीपासून विभक्त राहतात, म्हणजेच की घटस्फोट असेल किंवा काही कारण असतील त्या कारणामुळे ते आपल्या पतीपासून विभक्त राहतात आणि त्यांना वडील देखील नाही आहेत. अशा देखील काही महिला आहेत की ज्यांचे अजून लग्न झालं नाही, त्यांना वडील नाहीत, मग त्यांनी त्या ठिकाणी कोणाचा नंबर टाकायचा. बऱ्याचशा महिला आहेत की ज्यांना पती देखील नाहीत आणि वडील देखील नाहीत, मग त्या महिलांनी कोणाचा आधार नंबर टाकून ई-के-वाय-सी करायची असा प्रश्न गेल्या महिन्याभरापासून लाडक्या बहिणी विचारत आहेत. परंतु सरकारने याबाबत अजून काहीच सांगितलं नाही. म्हणजेच की सरकारने सरळ अशा महिलांकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे. आणि मग दुर्लक्ष केल्यामुळे या सर्व महिला आता अपात्र होणार का? कारण या महिलांची ई-के-वाय-सी झाली नाही तर मग यांना पुढे पैसे तुम्ही देणार कसे, असा देखील प्रश्न अशा अनेक महिला विचारत आहेत. म्हणूनच ई-के-वाय-सीच्या नावाखाली तुम्ही लाडक्या बहिणींची फसवणूक करताय का, असा देखील प्रश्न अनेक लाडक्या बहिणी विचारत आहेत. काही लाडक्या बहिणींनी तर याबाबत आम्ही हायकोर्टात देखील जाणार असल्याचे देखील तीव्रपणे निषेध व्यक्त करत सांगितलं आहे. आमची पूर्णपणे फसवणूक केली आहे. आम्हाला खरं तर या योजनेच्या पैशांची अत्यंत गरज आहे. आम्हाला तुम्ही आशा लावली, आम्हाला तुम्ही 1,500 रुपये दिले आणि आता आम्ही पात्र असून सर्व अटी व निकषांमध्ये पात्र असून देखील आम्हाला फक्त पती किंवा वडील नाही आहेत, म्हणून योजनेतून तुम्ही अपात्र करत असाल तर 100% लाडक्या बहिणींची ही मोठी फसवणूक आहे. खरं तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकार काय म्हणतंय की आम्ही कोणत्याही प्रकारचा नवीन निर्णय टाकला नाही. आम्ही यामध्ये जे शासन निर्णय होता किंवा जे हमीपत्र होते त्यानुसारच लाडक्या बहिणींची पडताळणी प्रक्रिया किंवा ई-के-वाय-सी करून घेत आहोत. परंतु लाडक्या बहिणींनी यामध्ये 100% मी खात्रीशीर किंवा शासन निर्णय वाचून तुम्हाला सांगतो की यामध्ये पती किंवा वडील नाही म्हणून लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही, अशा प्रकारचा उल्लेख कुठेही करण्यात आला नव्हता. मग आता तुम्ही पती किंवा वडिलांचे कंपल्शन यामध्ये लाडक्या बहिणींच्या तुम्ही का कंपल्सरी करताय? अशा लाडक्या बहिणी ज्यांना पती नाही आहे किंवा वडील नाही आहेत त्या लाडक्या बहिणींनी करायचं काय, हा देखील प्रश्न या निमित्ताने लाडक्या बहिणींवर निर्माण झालेला आहे. तसेच यामध्ये बघा, अनेक लाडक्या बहिणी ई-के-वाय-सी केल्यानंतर देखील अपात्र होणार आहेत. कारण काय आहे की लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी केल्यानंतर यामध्ये मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत. ज्यांच्या कुटुंबामध्ये 2पेक्षा जास्त लाभार्थी आहेत त्या लाडक्या बहिणी अपात्र होतील. ज्यांच्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन आहेत त्या लाडक्या बहिणी अपात्र होतील. ज्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न जास्त दिसतंय त्या देखील लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत. म्हणजेच की लक्षात घ्या, ज्यावेळी लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण होऊन ई-के-वाय-सी झालेल्या याद्या सरकार फायनल करणार आहेत त्यावेळेला आता जो सरकारकडून 2.5 कोटी महिलांचा आकडा सांगितला जातोय, यामध्ये मोठ्या प्रमाणावर काही रिपोर्टनुसार 1 कोटीच्या आसपास महिला यामध्ये अपात्र होऊन राहिलेल्या फक्त 1 ते 1.25 कोटी महिलांनाच योजनेचे पैसे मिळतील असे देखील बोलले जात आहे. आणि त्याच्यामुळे हा एक खूप मोठा धक्का लाडक्या बहिणींना मानला जात आहे. परंतु याबाबत सरकार कोणता निर्णय घेणार का? म्हणजे आता ठीक आहे, ज्या पात्र आहेत किंवा ज्या अटी व निकषांमध्ये बसत नाही आहेत त्यांना एक वेळ तुम्ही अपात्र करा, ते एक वेळ चालून जाईल. परंतु ज्यांना पती वडील नाही आहेत अशा लाडक्या बहिणींचं काय, याबाबत सरकार कोणतेही उत्तर अजूनही देत नाही आहे. आता ई-के-वाय-सी करण्याची मुदत देखील काही दिवसांनी संपणार आहे आणि या महिला अशाच राहिल्यास या सर्व लाडक्या बहिणींना सरकारने अपात्र करण्याचा घाट घातलाय का, असा देखील या निमित्ताने प्रश्न अनेक लाडक्या बहिणी विचारत आहेत.
आता तुम्हाला याबाबत काय वाटतं? तसेच तुमची ई-के-वाय-सी करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली का हे आम्हाला कमेंट करून सांगा. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतीही अडचण येत असल्यास ती देखील आम्हाला सांगा. OTP विषय असेल तर OTPसाठी आपल्याला माहिती आहे की बराच वेळ आपल्याला थांबावं लागतं. साईट चालू बंद चालू बंद सुरू असतं. परंतु रात्रीच्या वेळी कदाचित दिवसा देखील काही वेळा तुम्ही तुमचे ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करून घ्या. ज्यांच्याकडे म्हणजे डॉक्युमेंट वगैरे सर्व आहेत ते. आणि ज्यांना पती किंवा वडील नाही आहेत त्यांना अद्याप कोणतीही अपडेट नाही. पती वडील नसल्यास तुम्हाला थांबावेच लागणार आहे. परंतु सरकारला विनंती आहे की अशा लाडक्या बहिणी ज्यांना पती वडील नाही आहेत त्यांच्यासाठी सरकारने कोणता ना कोणता त्या ठिकाणी पर्याय उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून अशा देखील लाडक्या बहिणी आपली ई-के-वाय-सी करू शकतील. अन्यथा लाडकी बहीण योजनेमध्ये हा मोठा धोका किंवा हा मोठा धक्का अशा लाडक्या बहिणींना ज्या गरीब आहेत, गरजू आहेत त्यांना बसणार आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून सांगायला विसरू नका. ही महत्त्वाची रील शेअर करायला, फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.